आज आपण कच्च्या तांदळापासून अगदी नवीन आणि टेस्टी रेसिपी बनवणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीसाठी आपण किचनमधील कोणतीही वाटी निवडून घ्यायची आहे. त्याच वाटीच्या मापाने आपण सगळं साहित्य घेणार आहोत. वाटीप्रमाणे आणि वजनी प्रमाणामध्ये मी तुम्हाला दोघंही मापं सांगणार आहे. तर वाटीप्रमाणे इथे मी 1 वाटीभर रेशनचा तांदूळ घेतला आहे. तुम्ही ज्याही तांदळाचा भात करत असणार किंवा तुम्हाला जोही तांदूळ आवडत असेल, तो तांदूळ तुम्ही घेऊ शकतात. 1 वाटी तांदूळ मी घेतलेला आहे आणि वजनी प्रमाणामध्ये पाव किलो एवढा हा तांदूळ आहे. आता हा तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये जेवढी ही धूळ असेल ना, ती पूर्ण व्यवस्थित निघून जाईल. आणि धुण्याच्या अगोदर मात्र तांदूळ निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तांदूळ धुतल्यानंतर एका चाळणीमध्ये व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. त्यामधील पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि ही चाळणी आपण उन्हामध्ये ठेवायची आहे किंवा मग हवेशीर ठिकाणी ठेवायचं आहे, जेणेकरून तांदूळ पूर्णपणे व्यवस्थित सुकेल. अगदी कडक होईपर्यंत आपला हा तांदूळ व्यवस्थित सुकवायचा आहे. उन्हामध्ये सुकवला तरी चालेल, हवेमध्ये फॅन खाली किंवा मग गॅलरीमध्ये मोकळ्या हवेच्या ठिकाणी ठेवला तरीसुद्धा चालेल. अगदी अर्ध्या तासामध्ये हा तांदूळ पटकन कडक होतो, अगदी सुकतो सुद्धा. तुमच्याकडे जास्त वेळ नसेल ना, तर ओल्या फडक्याने हा तांदूळ पुसून घेतला. अगदी काही 5 ते 10 मिनिटासाठी फॅनच्या खाली ठेवला ना, तरीसुद्धा मस्त हा कडक होतो. तर इथे बघू शकता तुम्ही, अगदी मी कडक उन्हामध्ये हा तांदूळ सुकवून घेतलेला आहे. आता एक जाड तळाची कढई घेऊया. त्यामध्ये 3 चम्मचभर इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे. तुम्ही तेलामध्ये सुद्धा ही रेसिपी बनवू शकतात, परंतु तुपामुळे अतिशय छान चव येते. तूप व्यवस्थित वितळलं की ह्या तुपामध्ये आपण तांदूळ टाकणार आहोत आणि तांदूळ ह्या तुपामध्ये आपण छान मस्त असं बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आहे. मंद आचेवरच आपण तांदूळ छान खरपूस असे ब्राऊन तांबूस रंग येईपर्यंत छानसर भाजून घ्यायचे आहे. त्यामुळे काय होतं की तांदळाला छान कलर येतो, रेसिपीला छान कलर येतो आणि रेसिपी जास्त दिवस टिकते. शिवाय तांदूळ छान भाजल्यामुळे चवसुद्धा भारी येते. तांदूळ भाजण्यासाठी सरासरी 7 ते 8 मिनिटे लागतातच. तर तुम्ही बघू शकता 7 ते 8 मिनिटानंतर तांदूळ छान मस्त असे भाजलेले आहेत. आता ह्या तुपातून आपण व्यवस्थित तांदूळ निथळून काढून घ्यायचे आहेत आणि जे शिल्लक असलेलं कढईमधील जे तूप आहे ना, ते आपण पराठ्यांसाठी, चपातीसाठी वापर करू शकतो. तर इथे आपण तांदूळ छान भाजून घेतले आहे. आता एका डिशमध्ये आपण गार करण्यासाठी काढून घेऊया. आज आपण तांदळापासून रेसिपी बनवतो आहे, म्हणून ती पौष्टिक तर राहणारच, शिवाय टेस्टीसुद्धा राहणार. म्हणजे बाजारातून मिठाई आणायची गरज आहे, इतकी चविष्ट आणि अतिशय पौष्टिक ही रेसिपी बनणार आहे. त्यामुळे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की बनवा. आता हे जे तांदूळ आहेत ना, आपण फॅन खाली मस्त असे गार होईपर्यंत ठेवूया. आता तांदूळ व्यवस्थित गार झालेले आहेत. गार झालेला तांदूळ लगे आपण एका लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. लक्षात घ्या, गार होण्याअगोदर तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं नाही. जर तुम्ही असं जर केलं ना, गरमागरम तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं तर व्यवस्थित दळले जाणार नाही. त्यामुळे तांदूळ पूर्णतः गार करायचा आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर घेऊया अर्धी वाटीभर किसलेलं खोबरं. तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते घेतलं तरीसुद्धा चालेल. आता घेऊया अगदी पाव वाटीभर पांढरे तीळ आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्सर चालू बंद करून हे असं रवा टेक्स्चरचं दळून घ्यायचं आहे. आता त्याच कढईमध्ये आपण अर्धी वाटीभर साखर घ्यायची आहे. तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा घेऊ शकतात. आता इथे मी अगदी मीडियम गोड रेसिपी बनवते आहे, त्यामुळे इथे मी अर्धीच वाटी साखर घेतली आहे. तुम्ही जर जास्त गोड खात असणार ना, तर तुम्ही इथे 1 वाटीभर साखर घेऊ शकतात किंवा मग गुळाचा वापर केला तरीसुद्धा चालेल किंवा मग खडी साखर घेतली तरीसुद्धा चालेल. आता या साखरेपासून आपण कॅरेमल तयार करायचं आहे. त्यासाठी मंद आचेवर आपला पूर्ण साखर व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे. तर इथे कॅरेमल तयार झालं आहे. या कॅरेमलमध्ये टाकूया मिक्सरमधील सगळं मिश्रण. आता हे मिश्रण छानसर या कॅरेमलमध्ये छानसर मिक्स करायचं आहे. हे असं कॅरेमल तयार करून रेसिपी बनवली ना, तर रेसिपीला अप्रतिम चव येते. त्यामुळे तुम्ही एकदा कॅरेमल तयार करून ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. तर इथे आपण अर्धी वाटी साखर घेतलेली होती, त्यामुळे आपण वजनी प्रमाणामध्ये 125 ग्रॅम साखर घ्यायची आहे. तर इथे सगळी साखरच्या कॅरेमलमध्ये आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स केलं आहे. व्यवस्थित या पद्धतीने सगळं मिश्रण मिक्स झालं की यामध्ये आपण दूध टाकणार आहोत. तुम्ही दूध गाईचं, म्हशीचं घेऊ शकतात. तर इथे आपण त्याच वाटीच्या मापाने 2 वाटीभर दूध घ्यायचं आहे आणि वजनी प्रमाणामध्ये लिटरमध्ये बघितलं तर अर्धा लिटर इथे मी दूध घेतलेलं आहे. जेव्हा पण आपण दूध ह्या मिश्रणामध्ये टाकू ना, तर दूध थोडंसं गार राहिलं तरीसुद्धा चालेल किंवा मग कोमट केलं तरीसुद्धा चालेल. दूध टाकल्यानंतर या कॅरेमलचं मिश्रण हे अतिशय घट्ट होतं, त्यामुळे घाबरण्याचं गरज नाही.
गॅसच्या मंद आचेवर आपण हे मिश्रण थोडं असं मिक्स करायचं आहे आणि जसं दूध गरम होतं ना, उकळायला लागतं ना, तर उकळत्या दुधामध्ये हे कॅरमल व्यवस्थित मिक्स होतं. त्यामुळे गॅसच्या मंद आचेवर आपण हे सगळं मिश्रण आपण सतत ढवळत राहायचं आहे आणि हे मिश्रण आपण छानसं तयार करून घ्यायचं आहे. अगदी काही वेळातच हे मिश्रण असं स्मूथ तयार होऊन जातं. अगदी रव्यासारखं टेक्स्चर या मिश्रणाला येतं. आता यामध्येच टाकूया 1 चमचभर साजूक तूप. तर इथे या मिश्रणात छान शाईन येण्यासाठी, चमक येण्यासाठी मी इथे 1 चम्मच तुपाचा वापर केला आहे. तूप तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालेल. आता हे मिश्रण छानसर परत आपण 2 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकतात मिश्रणाला छान टेक्स्चर यायला लागलं आहे. तर या पद्धतीने मस्त असं रवा टेक्स्चर तयार झालं, छान लेयर यायला लागले की यामध्ये टाकूया छान फ्लेवर येण्यासाठी अर्धा चमचभर विलायची पूड. जर तुमच्याकडे एखादा छान इसेन्स असेल तर तो इसेन्स टाकला तरीसुद्धा चालेल किंवा मग जायफळ पूड टाकली तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं मिश्रण आपण मस्त असं मिक्स करायचं आहे. जसं आपण मिक्स करू छान मंद आचेवर हे छान परतवून घेऊ ना, तसं मिश्रण छान घट्ट होतं, छान लेयर्स येतात, म्हणजे आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. आता लगेच एका ताटाला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण पूर्णतः टाकून लगेच थापून घ्यायचं आहे. तुमच्याकडे एखादा केकचा मोल्ड्स असेल किंवा मग ट्रे असेल, त्या ट्रेमध्ये सुद्धा तुम्ही या पद्धतीने हे मिश्रण थापून घेऊ शकतात. तर इथे मी ताटामध्ये थोडंसं तूप लावून हे सगळं मिश्रण चम्मचच्या साहाय्याने थापून घेते आहे आणि थापल्यानंतर यावरून आपण काही ड्राय नट्स थोडेसे चॉप करून वरून गार्निश करू शकतो किंवा मग लहान मुलांच्या काही कँडी असतात किंवा केक सजवण्याचे काही कँडी असतात, सिल्वर बॉल असतात, शुगर बॉल असतात, त्यानेसुद्धा आपण हे छानसर डेकोरेशन करू शकतो. तर इथे मी काही ड्राय नट्स आणि थोडेसे सिल्वर बॉल्स होते, शुगर बॉल्स, त्या बॉल्सने मी छानसं डेकोरेट करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जेही कँडीज असतील किंवा ड्राय नट्स असतील त्याने तुम्ही तुमच्या सोयीनुसार व्यवस्थित डेकोरेटिव्ह करू शकतात. आता हे सगळं मिश्रण आपण सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनिटासाठी ठेवू शकतो किंवा मग फॅन खाली जरी आपण व्यवस्थित गार होण्यासाठी, सेट होण्यासाठी ठेवलं ना, तरी अतिशय छान आरामात सेट होतं. तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील ना, तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा, त्यांना खूप आवडेल. हेल्दी आहे आणि चविष्टसुद्धा आहे आणि 8 ते 10 दिवस आपण फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो. बाहेरून केक आणण्यापेक्षा, बाहेरून चॉकलेट्स, बिस्किट्स आणण्यापेक्षा तुम्ही ही रेसिपी त्यांच्यासाठी नक्कीच बनवू शकतात. टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकतात. आता काही वेळातच आपलं हे जे मिश्रण आहे ना, छान सेट झालेलं आहे. आजूबाजूच्या कडा ज्या आहेत त्या चाकूने आपण मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. मोकळ्या झाल्यानंतर वरून एक प्लेट ठेवूया आणि ही प्लेट आपण उलटी करून हे मिश्रण काढून घेऊया. अगदी मिश्रणाच्या तळाला आपण बटर पेपर वगैरे काहीही लावला नाही तरी अगदी पटकन हे मिश्रण तळापासून वेगळं होतं. आता हे जे मिश्रण आहे ना, आपण हाताने परत व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे. जे आपण ड्रायनट्सवरून व्यवस्थित कोट केले आहेत ना, ती साईड आपण वरती करून घेतली आहे. आता इथे आपण बर्फीसारखे तुकडे करू शकतो किंवा मग तुमच्याकडे वेगवेगळ्या आकाराचे कुकी कटर्स असतील त्याने सुद्धा तुम्ही वेगवेगळे आकार देऊ शकता किंवा मग तुम्ही ह्याच पद्धतीने केकसारखं सुद्धा लहान मुलांना कट करायला देऊ शकता, त्यांना अतिशय आनंद होईल. तर ह्या पद्धतीने मी बर्फीसारखे तुकडे करून घेतले आहेत. तर इथे माझ्याकडे एक चॉकलेटचं सिरप होतं, त्या चॉकलेटच्या सिरपने सुद्धा मी गार्निश करून घेतलं आहे. तुमच्याकडे एक क्रीम असेल, चॉकलेट सिरप असेल, त्याने सुद्धा तुम्ही गार्निश करू शकतात. चॉकलेट सिरपमुळे अजून ह्या रेसिपीला छान चव येईल. तर आजची ही रेसिपी आपली तयार झाली आहे. मस्त असं टेक्स्चर आलेली ही केक विथ बर्फी तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली असेल ना, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपीला लाईकसुद्धा करा बरं का. आणि चॅनलला नवीन असाल तर कृपया प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेवढेही व्हिडिओज अपलोड करेल ना, ते तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील. आणि सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. ही रेसिपी तुम्ही फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवस बिनधास्तपणे स्टोअर करून ठेवू शकतात, अजिबात खराब होणार नाही. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, नक्की चेक करा. आता भेटूया पुढच्या अशा छान टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, हेल्दी रहा आणि मेन म्हणजे हॅपी रहा. थँक्स फॉर वॉचिंग.